चौका घाटात एक पुरुष गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील चौका घाटाच्या डोंगरामध्ये एक अनोळखी पुरुष इसम झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चौका घाटातील म्हसोबा मंदिरच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी एका अनोळखी इसमाने झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आहे, अशी माहिती फुलंब्री पोलिसांना पोलीस पाटील राजू बाबूराव भोसले राहणार सारोळा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी दिली असता घटनास्थळी फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम बारहाते, पोलीस हवालदार नागलोथ नरके, भारत गायकवाड यांनी तात्काळ भेट दिली असता सदरील अनोळखी पुरुष कुजलेल्या स्थितीत दिसून आले. सदर मयत याच्या खिशात मिळून आलेल्या कागदपत्रांच्या आधारे चौकशी केली असता सदर अनोळखी व्यक्तीचे नाव संदीप पांडुरंग दौड, वय 28 वर्ष, राहणार पानवडो, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. सदर इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दिसून येत आहे. त्याच्या नातेवाईकांनी सदर प्रेत ओळखल्यानंतर प्रेतावर फुलंब्री ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले व फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 68/2026 कलम 194 भारतीय नागरिक सुरक्षा संहिताप्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास राठोडे करीत आहेत.